हां, माझा तर शेतकऱ्यांना असा सल्ला आहे किंवा त्यांनी नाफेडला सोयाबीन द्यावी. हां हां हां, थोडं थांबून म्हणजे त्यांचं जो होणारं नुकसान ते टाळता येईल. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आपण येईल आहे हमीभाव केंद्र, सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र. या ठिकाणी आपल्यासोबत आहे संचालक. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती की सोयाबीनची समजा हेक्टरी काय, तिचं किमान खरेदी किती हेक्टरी व नोंदणी कधी सुरू झाली, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व खरेदी कधीपासून चालू होणार आहे संपूर्ण माहिती. आपल्यासोबत आहे संचालक. दादा, पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. माझं नाव कपिल राधाकिशन कड. मी श्री ज्योतिबा फार्मर प्रोड्युसर कंपनीचं संचालक आहे आणि जालन्यामध्ये आम्हाला सेंटर मिळालेलं आहे नवीन मोंढा लोकेशनला. बरोबर आहे. नवीन मोंढा समजा आपला हनुमान मंदिराची पाठीमागे. हनुमान मंदिराच्या बॅक साईडला. बरोबर आहे. तर समजा नोंदणी कधीपासून सुरू झाली बरं आपल्या इथं सोयाबीनची? 30 नोव्हेंबरपासून शासनानं नोंदण्या चालू केल्या, पण माझं सेंटरची मान्यता 12 नोव्हेंबरपासून आहे. 30 ऑक्टोबरपासून का नोंदणी चालू झाली आणि माझ्या सेंटरचं मला 12 नोव्हेंबरला सेंटर मिळाल्यापासून मी 12 तारखेपासून नाव नोंदणी चालू केली. नाव नोंदणी तर आता किती शेतकऱ्यांना नोंदणी केली बरं? आतापर्यंत 1000 शेतकऱ्यांची नोंदणी माझ्याकडे झालेली आहे. बरोबर आहे. आणि हेक्टरीची समजा हेक्टरी किती आहे आपला, किती घेऊ खरेदी हेक्टरी जी मर्यादा आहे ती 15 क्विंटलची आहे. हेक्टरी हां, समजा एकरी किती 6 क्विंटलची का? एकरी 6 क्विंटलची मर्यादा आहे. मर्यादा. आणि गेल्या वर्षी काय होती एक अंदाजी? गेल्या वर्षीचं 12 क्विंटलची होती असं आहे. 12.5 क्विंटल. म्हणजे 2.5 क्विंटल वाढ झाली आपली. हो हो. बरोबर आहे. आणि ही जी नाव नोंदणी किती दिवसापर्यंत चालणार आहे? ही 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 31 डिसेंबर. हो म्हणजे आता या शेवटचा महिना समजा. हो हो. बरोबर आहे. आणि त्याचे भाव काय आहे बरं? गव्हर्नमेंटचा हमी भाव 5,328 रुपये सोयाबीनसाठी. सोयाबीनसाठी. हो. बरोबर आहे. आणि समजा आज आपण सोयाबीन घातली तर आपल्या खात्यावर पैसे यायला अंदाजे किती दिवस लागतात समजा? तसे 12 ते 13 दिवस लागतात, पण 1 महिन्याच्या आत पेमेंट पडतं सरकारकडनं. 1 महिन्याच्या आतमध्ये समजा. हो हो हो. कमीत कमी लिमिट आहे आपली 12 ते 15 दिवसाची, पण समजा 1 महिना हो हो लमसम आपलं पडतं. हो. बरोबर आहे. आणि आता खरेदी नाव नोंदणी झाली, पण खरेदी कधी चालू होणार आहे? म्हणजे आपली प्रत्यक्षात खरेदी कधी चालू होणार? आपली आता जालना उद्यापासून चालू होणार आहे आपली खरेदी. उद्यापासून. हो. बरोबर आहे. आणि एका दिवसात साधारण किती शेतकरी होईल बरं? आता नवीन आम्ही 25 लोकांना बोलवणार आहे. 25 शेतकरी एका दिवशी, आणि नंतर मग ते प्रमाण जसं जसं हे होईल तसं 50 पर्यंत आम्ही वाढवणार आहे. बरोबर आहे. आणि त्यासाठी आपल्याला लागणारे कोणते कागदपत्र आहे बरं? शेतकऱ्यांना नाव नोंदणीसाठी पीक पेरा असलेला 7/12 आणि आधार कार्ड, हे 2 डॉक्युमेंट लागणार आहे. बाकी जे पेमेंट आहेत ते तुमचं आधार बेसवर जे खातं लिंक आहे त्यावर पडणार आहे. त्याला पडणार आहे. बरोबर आहे. तर याचा कशा प्रकारे शेतकऱ्याला फायदा होणार बरं? कारण की जे आपलं खुल्या मार्केटमध्ये येते सोयाबीन 44-43 वरती, आणि इकडे समजा आपला त्याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होणार, काय सांगू इच्छित तुम्ही? खुल्या बाजारामध्ये भाव कमी आहेत सोयाबीनचे. 4400 4500 पर्यंत आहेत, आणि शासनाचा भाव 5,328 आहे. तर मग प्रति क्विंटल शेतकऱ्यांचे 700 ते 800 रुपयाचा फायदा होऊ लागला याच्यामध्ये सध्या तरी. आणि सोयाबीन जी आपलं ती कोणत्या गुणवत्तेची असायला लागते समजा प्रतिची? ती FAQ दर्जाची लागते गव्हर्नमेंटच्या नियमांप्रमाणे, आणि त्याचा मॉइश्चर कंटेंट जे आहे ते 12च्या आत पाहिजे. मॉइश्चर 12 पाहिजे समजा. हो हो. बरोबर आहे. आणि जे त्यामध्ये समजा डागी डुगी चालते की नाही चालत समजा? नाही, ते डागीडुगी जास्त चालत नाही. काडी कचऱ्याचं प्रमाण 3% चालतं त्याच्यामध्ये. 3% हां. बरोबर आहे. आणि या ठिकाणी माल समजा आपलं कशा प्रकारे छानून घेतला जातो का मशीन करून घेतला जातो माल आल्यानंतर माल जर स्वच्छ असेल, त्याला काही गरज नसेल करायची, तर तो डायरेक्ट घेतला जातो. पण काही त्याच्यामध्ये माती किंवा कचरा असेल तर मग तेवढं आम्ही चाळून घेतो. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी नक्कीच आपण येईल आहे हमीभाव केंद्रावर व सोयाबीनची या ठिकाणी जे शेतकरी सोयाबीन उत्पादक त्याला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण की बरेच शेतकरी या ठिकाणी गेलेले आहे, पण जवळपास जे शेतकरी राहिले त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? नाव नोंदणी करून लवकर आपली काय केलं पाहिजे? थांबलं पाहिजे का? हां, माझा तर शेतकऱ्यांना असा सल्ला आहे किंवा त्यांनी नाफेडला सोयाबीन द्यावी. हां, थोडं थांबून म्हणजे त्यांचं जो होणारं नुकसान ते टाळता येईल. बरोबर आहे. कारण की
खुल्या मार्केटमध्ये 42 ते 44 सोयाबीन विकत आहे गुणवत्तेनुसार आणि इकडं जवळपास आपला 700 रुपये फायदा होणार आहे. नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यानं इकडं हमी भावामध्ये नावनोंदणी करावी व आपली सोयाबीन हमी भाव केंद्रात टाकावी, जेणेकरून त्यांचा क्विंटल मागं 500 ते 700 रुपये फायदा होईल. चालतं. या ठिकाणी आपल्यासोबत होते ज्योतिबा फुले फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्व मालक. त्यांनी आपल्याला थोडक्यात चांगली माहिती दिली. या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.